करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिकाही शासनाची आहे। या आधीसुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्सची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही ते अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत, काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या वेळेला आम्ही कारवाईही केलेली आहे। आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे। हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी